नमस्कार. पुरणपोळी सोबत असो किंवा गरमागरम भातासोबत झणझणीत तरीदार आणि मसालेदार कटाची आमटी त्याला अगदी परफेक्ट साथ देते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पारंपरिक चविष्ट कटाची आमटी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे. सगळ्या स्टेप अगदी नीट फॉलो करा आणि तुम्ही देखील झणझणीत कटाची आमटी बनवू शकता. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. झणझणीत तरीदार कटाची आमटी बनवण्यासाठी अर्धा वाटी ओलं खोबरं, तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकता, एक कापलेला कांदा, कढीपत्त्याची पानं, थोडं लसूण आणि आलं. लसूण जास्त घ्यायचे, आलं कमी घ्यायचे, थोडी कोथिंबीर, धणे, जिरं, मिरी, लवंग आणि दालचिनी. हे सगळं आता आपल्याला खरपूस भाजून घ्यायचंय. कटाच्या आमटीच्या वाटणासाठी हे सर्व साहित्य मी छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता हे गार करून मी छान वाटून घेते. हे पहा, वाटण व्यवस्थित बारीक वाटून झालेलं आहे. आता कटाच्या आमटीला फोडणी देऊया. कढईत तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, हळद याची फोडणी द्यायची. हे छान मिक्स करून त्याच्यामध्ये हे जे वाटलेलं वाटण आहे ते घालायचे आणि हे छान परतून घ्यायचे. वाटण छान तेलात परतून झालं की त्यामध्ये लाल तिखट घाला. ते देखील व्यवस्थित परतून घ्या. यामध्ये चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर हे जे चण्याच्या डाळीचं शिजवलेलं पाणी आपण काढलेलं आहे ते घाला. आणि आता यामध्ये आपल्याला अगदी उकळतं गरम पाणी घालायचंय. हे पहा, आमटीला खूप छान उकळ आलेला आहे आणि आता मीडियम गॅसवर 10 मिनिटं आपल्याला आमटी छान उकळवून घ्यायची. आमटी छान उकळलेली आहे. पहा किती सुंदर असा कट आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे. आपली आमटी आता तयार झालेली आहे. झणझणीत तरीदार मसालेदार कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. पहा किती सुंदर कट आलेला आहे.